विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये भारतातील दारिद्र्याची जी विविध कारणं आहेत त्या कारणांचा परामर्श घेतला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतातील दारिद्र्य दूर करण्याचे जे उपाय आहेत त्या उपायांचा आपण या ठिकाणी परामर्श घेणार आहोत, त्याची आपण चर्चा करणार आहोत. भारतामध्ये आपण विचार केला तर दारिद्र्य ही एक गंभीर समस्या आहे. ही समस्या केवळ ग्रामीण भागामध्येच आहे असं नाही, तर ती शहरी भागामध्ये सुद्धा आपल्याला जे दारिद्र्य आहे त्या दारिद्र्याचं प्रमाण असलेलं दिसून येतं. आणि त्यामुळे ही जी दारिद्र्याची समस्या आहे ही समस्या जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत देशाचा जो जलद गतीने आर्थिक विकास आहे तो होणार नाही. त्यासाठी जे काही दारिद्र्य असेल ते दारिद्र्य दूर करण्याचे जे उपाय आहे ते उपाय करणे क्रमप्राप्त ठरते. आता साधारणपणे भारतामध्ये जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य दूर करण्याचे जे उपाय आहे त्या उपायांचा आपण दोन भागामध्ये वर्गीकरण करणार आहोत. एक म्हणजे भारतातील दारिद्र्य दूर करण्याचे जे उपाय आहे ते उपाय आपण पाहणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याला भारतातील जे दारिद्र्य आहे ते दूर करण्यासाठी नियोजन काळामध्ये शासनाने ज्या काही विविध योजना आहेत त्या योजना राबवल्या आणि त्यातून जे दारिद्र्य निर्मूलन करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्या योजनांचा सुद्धा परामर्श आपण दुसऱ्या भागामध्ये घेणार आहोत. तर आज या भागामध्ये आपण भारतातील दारिद्र्य दूर करण्याचे जे उपाय आहे त्यामध्ये मेजर्स टू रिमूव्ह पॉवर्टी इन इंडिया यामध्ये आपल्याला पाहायचे आहे की जे काही विविध उपाय आहेत त्या उपायांचा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर भारतातील दारिद्र्य दूर करण्याच्या दृष्टिकोनातून पहिला जो मुद्दा आपण या ठिकाणी घेणार आहोत तो म्हणजे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण. आपण बघतो की भारताची लोकसंख्या सातत्याने वाढते आहे आणि त्यामुळे वाढणारी जी लोकसंख्या आहे ती वाढणारी लोकसंख्या जोपर्यंत आटोक्यात येणार नाही, नियंत्रणात येणार नाही तोपर्यंत देशामधलं दारिद्र्य जे आहे ते दारिद्र्य दूर होणार नाही. कारण त्याचं असं आहे की देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते आहे, परंतु राष्ट्रीय उत्पन्नात होणाऱ्या वाढीपेक्षा लोकसंख्येमध्ये होणारी जी वाढ आहे ही कशी आहे, जास्त आहे. आणि त्यामुळे काय होतं की राष्ट्रीय उत्पन्न वाढते आहे परंतु तरी सुद्धा दरडोई उत्पन्न वाढत नाही, कारण लोकसंख्या वाढीचा वेग हा राष्ट्रीय उत्पन्नात होणाऱ्या वाढीपेक्षा कसा आहे, जास्त आहे. आणि त्यामुळे दारिद्र्याचं जे प्रमाण आहे ते दारिद्र्याचं प्रमाण कमी होताना आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की लोकसंख्येची जी गती आहे, लोकसंख्या वाढीचा जो दर आहे हा दर कमी करावा लागेल, लोकसंख्या नियंत्रित ठेवावी लागेल, लोकसंख्या आटोक्यात आणावी लागेल, तरच दारिद्र्य जे आहे ते दारिद्र्याचं प्रमाण कसं होऊ शकतं, कमी होऊ शकतं. त्यानंतर दुसरं आहे की जलद आर्थिक विकास. म्हणजे आर्थिक विकासाची जी गती आहे ती गती ही जलद असावयास हवी. कारण जर संथ गतीने आर्थिक विकास झाला तर लोकसंख्या वाढीचा जर आपण बघितलं की जास्त आहे तर दारिद्र्याचं प्रमाण हे सातत्याने काय होईल, वाढत जाईल. जर आपण 1951 ते 1981 1951 ते 1981 हा जो 30 वर्षाचा कालावधी आहे या कालावधीचा जर आपण विचार केला तर या कालावधीमध्ये देशामध्ये आर्थिक विकासाचा जो दर होता हा 3.5% 3.5% हा आर्थिक विकासाचा दर होता. तर हा आर्थिक विकास दर वाढविणे गरजेचे आहे, कारण जोपर्यंत आर्थिक विकासाची गती किंवा आर्थिक विकासाचा दर वाढणार नाही तोपर्यंत देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, दरडोई उत्पन्नामध्ये वाढ आणि दरडोई उत्पन्नात जर वाढ झाली तर आपोआपच त्याच्या ज्या गरजा आहे म्हणजे मूलभूत गरजा ज्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, त्याच्या राहणीमानामध्ये वाढ जी आहे, त्याच्या आहारामध्ये जी सकस आहार जो आहे तो सकस आहार त्याला मिळेल, म्हणजे सर्वतोपरी राहणीमानामध्ये वाढ होणार आहे, उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे, त्याच्या उपभोगामध्ये वाढ होणार आहे आणि त्यामुळे त्याचं जे दारिद्र्य आहे त्या दारिद्र्याचं प्रमाण कमी होईल. आणि म्हणून दारिद्र्य जर कमी करायचं असेल तर त्यासाठी आर्थिक विकासाचा जो दर आहे तो आर्थिक विकासाचा दर कसा आहे हा वाढावयास
पाहिजे, हा विकास जर वाढला तर आपोआपच दारिद्र्याचं प्रमाण जे आहे कसं होणार आहे, कमी होणार आहे. त्यानंतर तिसरं आहे भाववाढीवर नियंत्रण. आपण बघतो की सातत्याने वस्तूंच्या आणि सेवांच्या किमतीमध्ये काय होते आहे, वाढ होते आहे. परंतु ज्या प्रमाणामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये वाढ होते, ज्या प्रमाणामध्ये महागाईच्या दरामध्ये वाढ होते, त्या प्रमाणामध्ये उत्पन्नात वाढ होते का? बहुतेक लोकांच्या उत्पन्नामध्ये आपण पाहतो की ज्या दराने महागाईमध्ये किंवा भाववाढ होते आहे त्या दराने काय वाढत नाही, उत्पन्न वाढत नाही. आणि त्यामुळे काय होतं की भाववाढ होते, महागाई होते, परंतु उत्पन्न जर वाढलं नाही तर त्याचा परिणाम असा होतो की त्या उत्पन्नामध्ये त्याला उपभोग जो आहे, किमती वाढल्यामुळे तेवढा उपभोग त्याला घेता येत नाही, म्हणजे त्याची उपभोग क्षमता कमी होते. उपभोग क्षमता कमी झाली तर साहजिकच त्याच्या राहणीमानावर, त्याच्या जीवनमानावर कसा परिणाम होईल, विपरीत परिणाम होईल, प्रतिकूल परिणाम होईल. आणि त्यामुळे भाववाढीवर होणारं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण किंवा किमती ज्या आहे त्या किमती आटोक्यात राहिल्या पाहिजे, त्या नियंत्रित राहिल्या पाहिजे की जेणेकरून बहुतांश लोकांना त्यांचा जो उपभोग आहे, त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहे, त्यांचं जे राहणीमान आहे ते टिकवून ठेवता आलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा भाववाढीवर जर नियंत्रण ठेवल्या गेलं तर दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते प्रमाण कमी होऊ शकतं. त्यानंतर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर. जे तंत्रज्ञान वापरलं जातं शेती क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये आणि सेवा क्षेत्रामध्ये, या तीनही क्षेत्रामध्ये जे तंत्रज्ञान वापरलं जातं ते तंत्रज्ञान आजही आपण बघतो की सर्व क्षेत्रामध्ये किंवा उद्योग क्षेत्रामध्ये घ्या किंवा शेती क्षेत्रामध्ये प्रगत दर्जाचं तंत्रज्ञान वापरले जात नाही. आणि त्यामुळे शेतीची उत्पादकता कशी दिसते, आपल्याला कमी असल्याचं दिसून येते. जर शेती क्षेत्रामध्ये प्रगत दर्जाचं तंत्रज्ञान वापरलं तर शेती उत्पादनामध्ये काय होईल, वाढ होईल. सोबतच जर उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा परंपरागत तंत्रज्ञानाच्या ऐवजी जर उच्च दर्जाचं तंत्रज्ञान वापरलं गेलं तर काय होईल की उत्पादन जे आहे ते उत्पादन सुद्धा उच्च दर्जाचे निर्माण होतील. आणि त्यामुळे शेती क्षेत्र असो, उद्योग क्षेत्र असो किंवा सेवा क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रामध्ये जर तंत्रज्ञान जे आहे ते चांगल्या प्रतीचं, उच्च प्रतीचं वापरल्या गेलं तर होणारी जी उत्पादनं आहे ते उत्पादनं सुद्धा उच्च दर्जाचे होतील. उत्पादनामध्ये सुद्धा काय होईल, त्यामुळे वाढ होईल. आणि त्यामुळे आपोआपच उत्पन्न जे आहे ते उत्पन्न वाढेल. शेती क्षेत्राचं उत्पन्न वाढेल, उद्योग क्षेत्राचं उत्पन्न वाढेल, सेवा क्षेत्राचं उत्पन्न वाढेल. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे दरडोई उत्पन्नात वाढ होईल, राहणीमानात, जीवनमानात वाढ होईल. आणि दारिद्र्याचं जे प्रमाण आहे ते कसं होणार, कमी होईल. आणि म्हणून प्रगत तंत्रज्ञानाचा वापर हा सुद्धा दारिद्र्य निर्मूलनासाठी एक महत्त्वपूर्ण स्वरूपाचा उपाय आहे. त्यानंतर रोजगार संधीत वाढ. रोजगार संधीची कमतरता आपल्या देशामध्ये दिसून येते, कारण लोकसंख्या जास्त आहे, परंतु जी काही कार्यक्षम लोकसंख्या आहे या सर्व कार्यक्षम लोकसंख्येला रोजगार पुरवण्यासाठी जी अर्थव्यवस्थेमध्ये क्षमता आहे ती क्षमता कमी आहे. आणि त्यामुळे काय होते की रोजगार संधी जी आहे त्या रोजगार संधीमध्ये वाढ होत नाही. तर अशा वेळी जर स्वयंरोजगारावर भर देण्यात आला किंवा शासनाने जे काही रोजगार संधी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रकल्प आहे, विविध योजना आहे ते जर राबविले तर काय होईल, रोजगार संधीमध्ये वाढ होईल. तसंच कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा रोजगार वाढीच्या दृष्टिकोनातून गावामधील जे तरुण आहे त्या तरुणांना जर प्रोत्साहन दिलं, त्यांना जर छोट्या छोट्या उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून दिलं तर स्वयंरोजगार जो आहे तो स्वयंरोजगारामध्ये वाढ होईल. गावातील जे बचत गट आहे त्यांना जर पतपुरवठा करण्यात आला, त्यांना जर रोजगारीच्या विविध संधी किंवा रोजगार निर्माण करण्यासाठी, उद्योग विकसित करण्यासाठी जर त्यांना प्रोत्साहित करण्यात आलं तरी सुद्धा रोजगार संधीमध्ये काय होणार, वाढ होणार. आणि त्यामुळे दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते कमी होण्यासाठी आपल्याला एक मदत जी आहे ती मदत प्राप्त होईल. त्यानंतर गैरशेती रोजगारामध्ये वाढ. शेतीमध्ये आपण पाहतो की अतिरिक्त भार आपल्या शेतीमध्ये पडलेला आहे. त्यामुळे शेतीचं जे उपविभाजन आहे, जे अपखंडन आहे, या उपविभाजनामुळे आणि अपखंडनामुळे शेतीचे अगदी लहान लहान तुकडे पडलेले आहे. आणि त्यामुळे बरेचदा काय होतं की ते शेतीचं जे लहान आकारमान आहे ते अनार्थिक एकक होऊन जातं. तर अशा वेळी जर
गैरशेती रोजगारामध्ये वाढ करण्यात आली. आता गैरशेती जे रोजगार आहे त्या गैरशेती रोजगारामध्ये विविध उद्योगांचा समावेश होतो. त्यामध्ये वाहतूक आहे, त्यानंतर हस्तकला आहे, वाहतूक असेल, हस्तकला व्यवसाय असेल, डेअरी उद्योग असेल, त्यानंतर शेतमालावर विविध प्रक्रिया उद्योग असेल, शेतमालावर प्रक्रिया करणारे विविध उद्योग असेल, शेतमालावरील प्रक्रिया उद्योग असेल, तर हे सर्व उद्योग कशामध्ये मोडतात? हे सर्व उद्योग गैरशेती रोजगारामध्ये मोडतात. तर अशा जर गैरशेती रोजगारावर भर देण्यात आली, शेतीतून निघणारे जे उत्पादन आहे त्यावर प्रक्रिया करून जर विविध उद्योग ग्रामीण भागामध्ये विकसित झाले, पॉपकॉर्न उद्योग आहे, पापड उद्योग आहे, लोणचे उद्योग आहे, वेपर्स आहे, जाम आहे, जेली आहे, त्यानंतर सोयाबीन पासून वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं आहे, असे विविध उत्पादनं जर ग्रामीण भागामध्ये करायला लागले किंवा ते उद्योग जर ग्रामीण भागामध्ये विकसित झाले तर निश्चितच रोजगार जो आहे तो रोजगार वाढेल. डेअरी उद्योगाला चांगला स्कोप आहे, कारण शेत असल्यामुळे त्यामध्ये डेअरी उद्योग आहे. तर डेअरी उद्योगाला गुरांसाठी लागणारा चारा जो आहे, त्यानंतर भरपूर जी जागा आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शेतीमुळे व्यवस्थितपणे त्या करू शकतात. त्यामुळे डेअरी उद्योग विकसित होऊ शकतो. हस्तकला उद्योग, विविध कौशल्ये ग्रामीण भागातील स्त्री पुरुषांमध्ये आहे, त्यामुळे विविध जे हस्तउद्योग आहे त्या हस्तउद्योगांचा जर विकास केला तर काय होईल की शेतीवरचा जो अतिरिक्त भार आहे तो भार कमी होईल आणि या उद्योगाकडे ते जे बेरोजगार लोक आहे किंवा शेतीमध्ये असणारी जी छुपी बेकारी आहे, जी आपल्याला दिसत नाही अशी बेकारी आहे, सुप्त बेकारी किंवा छुपी बेकारी, ती ही छुपी बेकारी कमी होईल आणि तो जो अतिरिक्त भार आहे शेतीवरचा तो कमी होऊन या सर्व गैरशेती उद्योगाकडे वळेल. त्यामुळे काय होणार की उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि साहजिकच दारिद्र्याचं जे प्रमाण आहे हे कसं होणार? कमी होणार. आणि म्हणून गैरशेती उद्योगामध्ये वाढ हा सुद्धा आपल्याला दारिद्र्य निर्मूलनाचा एक उपाय सांगता येईल. त्यानंतर कृषी विकास दरामध्ये वाढ. शेतीचा जो विकास आपण आजही पाहतो की जवळजवळ देशाची जी ग्रामीण भागामध्ये राहणारी लोकसंख्या आहे ती 65 ते 70% आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये राहणारी जी लोकसंख्या आहे ते सर्वस्वी शेतीवर अवलंबून आहे किंवा शेतीवर चालणारे जे उद्योग आहेत त्यावर अवलंबून आहे. तर कृषी विकासाचा दर जर वाढला तर कृषी उत्पादनांमध्ये काय होणार? वाढ होणार. आता हा कृषी विकासाचा जो दर आहे, हा कृषी विकासाचा दर आपण जर बघितला तर 1990 नंतर कृषी विकास दर हा 2%च्याही खाली आलेला आपल्याला दिसतो. 1990 नंतर जर आपण कृषी विकास दर पाहिला तर तो आपल्याला 2%च्याही खाली आलेला आपल्याला दिसतो. तर हा कृषी विकासाचा दर जो आहे हा कृषी विकास दर सुद्धा वाढविता आला पाहिजे. कृषी विकास दर वाढला तर काय होईल की ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये राहणाऱ्या जे काही 65 ते 70% लोक आहे यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल, कारण हे सर्व शेती आणि शेतीशी संबंधित असणारे जे विविध व्यवसाय आहे, शेतीपूरक जे व्यवसाय आहे यामध्ये हे लोक काम करतात. जर कृषी विकासाचा दर वाढला तर साहजिकच शेती उत्पादनामध्ये वाढ होईल, उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्यांचं जे जीवनमानाचा जो दर्जा आहे, राहणीमानाचा जो दर्जा आहे तो उंचावेल आणि दारिद्र्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी होईल. आणि म्हणून कृषी विकास दर जो आहे तो सुद्धा वाढला पाहिजे. हा कृषी विकास दरात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून शेतीमध्ये ज्या विविध सुविधा आहे त्या विविध सुविधा, सिंचन सुविधा आहे, प्रगत दर्जाची किंवा उच्च दर्जाची बी बियाणं आहे, खतं आहे, यांचा वापर झाला पाहिजे, कीटकनाशकांचा वापर झाला पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान जे आहे ते शेतीमध्ये वापरल्या गेल्या पाहिजे. शास्त्रीय पद्धतीने जी शेती आहे ती शेती केल्या गेली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर करण्यात आल्या तर साहजिकच शेतीचा जो विकास आहे तो विकास जलद गतीने होईल आणि ग्रामीण भागामधलं जे दारिद्र्य आहे ते कमी होण्यासाठी निश्चितच त्याला हातभार लागेल. त्यानंतर शेतमाल खरेदीची हमी. म्हणजे एकीकडे आमचा शेतकरी शेती मध्ये राबतो, काबाड कष्ट करतो, अगदी वर्षभर तो
शेती कामामध्ये गुंतून असतो आणि त्याच्या मेहनतीतून, त्याच्या परिश्रमातून, त्यांनी केलेल्या काबाड कष्टातून जे काही उत्पादन त्याच्या हाती येतं, त्या उत्पादनाला मात्र जी किंमत असते ती किंमत आपण पाहतो की माल निघाल्याबरोबर अतिशय कमी किंमत म्हणू किंवा जेवढा काही तो खर्च करतो आहे, उत्पादन खर्च जेवढा आहे त्या उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये मिळणारा जो त्याला भाव असतो त्याच्या शेतमालाला तो फार कमी असतो. जर शेतकऱ्यांनी त्याच्या शेतमालाची खरेदी हमी किमतीने केली किंवा हमी भाव जो आहे तो हमी भाव ठरवून दिला आणि त्या हमी भावाने जर शेतमालाची खरेदी केली तर शेतकऱ्याला एक प्रकारची शाश्वती राहील, खात्री राहील की मी जे काही उत्पादन करतो आहे त्या उत्पादनाला ही अशी किंमत माझ्या शेतमालाला मिळणार आहे आणि माझा शेतमाल जो आहे तो शेतमाल चांगल्या किमतीला विकला जाणार आहे आणि त्यामुळे एक प्रकारचं प्रोत्साहन जे आहे, जी प्रेरणा आहे उत्पादनाची, ती प्रेरणा त्याला प्राप्त होईल आणि उत्पादन वाढीसाठी तो अधिक कसोशीने प्रयत्न करेल आणि म्हणून शेतमाल खरेदीची हमी जर शेतकऱ्याच्या घेतली गेली तर निश्चितपणे शेती उत्पादन वाढेल आणि त्यामुळे सुद्धा दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते प्रमाण कमी होईल. त्यानंतर व्यावसायिक शिक्षणाची सुविधा. आम्ही जे काही शिक्षण घेतो अगदी माध्यमिक पातळीपासून तर महाविद्यालयीन स्तरापर्यंत जे काही आम्ही शिक्षण घेतो तर हे शिक्षण आम्हाला केवळ नोकरी देण्यासाठी किंवा कारकुनी शिक्षण आम्ही घेतो तर शिक्षणाचा उद्देश हा केवळ नोकरी करणे हा नसावा तर शिक्षणातून चांगला व्यावसायिक, चांगला उद्योजक सुद्धा निर्माण करता आला पाहिजे आणि त्यासाठी मग आम्हाला जी शिक्षण पद्धती अवलंबायची आहे ती व्यावसायिक शिक्षण पद्धती जी आहे त्या व्यावसायिक शिक्षण पद्धतीचा जर अवलंब केला तर केवळ त्या शिक्षणामुळे नोकरी हाच उद्देश राहणार नाही किंवा शिक्षण घेतल्यानंतर त्याला नोकरी मिळाली नाही तर त्याच्यासमोर मार्ग जे आहे ते मार्ग खुले असतील की तो चांगला उद्योग करू शकेल, तो चांगला व्यावसायिक होऊ शकेल, चांगला व्यापार त्याला करता आला पाहिजे. तर हा उद्योग हा चांगला उद्योजक, चांगला व्यावसायिक, चांगला व्यापारी या शिक्षण व्यवस्थेतून निर्माण झाला पाहिजे. कुशल श्रमिक त्यातून निर्माण झाला पाहिजे. कौशल्य त्याला या शिक्षण व्यावसायिक कौशल्य जे आहे ती कौशल्य त्याला शिक्षणातून प्राप्त करता आली पाहिजे. त्यासाठी व्यावसायिक शिक्षण जे आहे त्या व्यावसायिक शिक्षणाची सुविधा आपल्या देशामध्ये अगदी माध्यमिक स्तरापासून तर महाविद्यालय स्तरापर्यंत असली पाहिजे की जेणेकरून नोकरी मिळाली नाही तर तो तरुण बेकार फिरणार नाही किंवा तो बेकार होणार नाही तर त्यासाठी व्यापार, उद्योग किंवा व्यवसाय जो आहे हा मार्ग सुद्धा उपलब्ध असला पाहिजे आणि त्यासाठी त्याला जर गरीब तरुण असेल, होतकर तरुण असेल, त्याच्याजवळ चांगली कौशल्य असतील तर त्याला शासकीय पातळीवर कमी व्याजदरामध्ये जर कर्ज पुरवठा प्राप्त झाला व्यवसायासाठी तर सुद्धा त्याला बेरोजगार राहावं लागणार नाही आणि दारिद्र्य जे आहे ते दारिद्र्य सुद्धा कमी होईल. त्या दृष्टिकोनातून व्यावसायिक शिक्षणाची सुविधा असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर अंधश्रद्धा व रूढी परंपरावर नियंत्रण. आपल्या देशामध्ये आजही पाहतो की विशेषतः ग्रामीण भागामध्ये अगदी जुन्या रूढी, प्रथा, परंपरा ज्या आहे त्या आजही कायम असलेल्या आपल्याला दिसतात की आणि त्याच्यामध्ये मग सण आहे, उत्सव आहे, तेरवे आहे, श्राद्ध आहे, पुण्यतिथी आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सप्ताह आहे. तर आपल्याला देवभक्तीला विरोध मुळीच नाही, परंतु ती देवभक्ती करत असताना आपण जी काही त्यासाठी जो काही खर्च करत असतो, पंक्तीवर होणारा खर्च आहे किंवा अन्य पूजा विधीवर होणारा जो खर्च आहे हा खर्च बरेचदा आपली जर आपल्याजवळ जर पुरेसा पैसा नसेल तर आपण कर्ज काढून सुद्धा हे सण उत्सव काय करतो, साजरे करतो. तर कुठेतरी हे जे सण उत्सव आहे हे काही आपल्या जे काही अंधश्रद्धा आहे या अंधश्रद्धा दूर करून एक वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याची आपल्याला गरज आहे. जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला आणि कुठेतरी देवभक्ती करत असताना काम में ही राम है किंवा कर्म ही पूजा आहे हे जर आपण एक आपल्याला स्वतःवर एक संस्कार जर तसा करून घेतला तर नक्कीच काय होईल की हे जे अनाठायी होणारा बरेचदा खर्च आहे रूढी, प्रथा, परंपरांवर हा खर्च काय होईल, कमी होईल. देवभोळेपणा हा कमी होऊन एक वैज्ञानिक दृष्टी जी आहे ती वैज्ञानिक दृष्टी जर आपण स्वीकारली तर निश्चितच जो काही खर्च आहे, कर्ज काढून होणारा जो खर्च आहे तो खर्च कमी होईल आणि
तो पैसा जर आपण इतरत्र जर विकास कामावर लावला, शेतीच्या विकासावर लावला, व्यवसायाच्या विकासावर लावला, तर एक चांगला आपल्या कुटुंबाची सुद्धा एक चांगली आर्थिक घडी सुद्धा बसेल. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून अंधश्रद्धा, रूढी आणि परंपरा ज्या आहे तर या परंपरावर कुठेतरी नियंत्रण आलं पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याची काय आहे गरज आहे. त्यानंतर पर्याप्त पतपुरवठ्याची सुविधा. जे काही ग्रामीण असो वा शहरी असो, जे काही तरुण आहेत ज्यांना नोकरीच्या शोधामध्ये आहे पण नोकरी मिळत नाही आणि व्यवसाय करायचा म्हटलं तर पुरेसं भांडवल हातात नाही, अशा वेळी जर अशा तरुणांना शासकीय पातळीवर विविध ज्या सुविधा आहेत त्या सुविधांमध्ये अगदी पर्याप्त म्हणजे अल्प व्याजदराने जर कर्ज पुरवठा पर्याप्त प्रमाणामध्ये म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये, गरज आहे तेवढ्या प्रमाणामध्ये, पर्याप्त प्रमाणामध्ये, अल्प व्याजदरामध्ये जर त्याला कर्ज पुरवठा प्राप्त झाला तर असे जे बेरोजगार तरुण आहे, असे जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे, या सर्व तरुणांच्या हाताला काय मिळू शकते? काम मिळू शकते. अगदी छोटे छोटे जे गृह उद्योग आहे, हस्तोद्योग, हस्तकला उद्योग आहे किंवा लघु उद्योग आहे, या उद्योगांचा विकास ते करू शकतात आणि त्यामुळे त्यांच्या हाताला काम मिळू शकतं आणि साहजिकच त्यांच्या हाताला काम मिळालं तर उत्पन्नात वाढ होईल, रोजगारामध्ये सुद्धा वाढ होईल, त्यांच्या जीवनमानामध्ये, राहणीमानामध्ये वाढ होईल आणि त्यामुळे दारिद्र्याचं प्रमाण काय होईल? कमी होईल. तर पर्याप्त प्रमाणावर शेतीसाठी, व्यवसायासाठी, उद्योगासाठी कर्ज पुरवठा होणे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर पायाभूत सुविधांचा विकास. पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये रस्ते आहे, रस्ते विकास आहे, रेल्वे विकास आहे, बँकांचा विकास आहे. तर हे सर्व ज्या बाबी आहे, यांचा सिंचन आहे, वीज आहे, या सर्व पायाभूत ज्या सुविधा आहे, मूलभूत ज्या सुविधा आहे, या सुविधांवर गुंतवणूक काही खाजगी गुंतवणूकदार करणार नाही. ही जी पायाभूत सुविधांचा विकास आहे, हा पायाभूत सुविधांचा विकास करणे ही सर्वस्वी सरकारची जबाबदारी आपण समजतो आणि त्यामुळे या पायाभूत सुविधांचा जर जलद विकास झाला तर आपोआपच सिंचन सुविधा, वीज सुविधा या पायाभूत सुविधांचा विकास झाला तर शेतीचा मोठ्या प्रमाणावर विकास होईल. वाहतूक सुविधांचा विकास झाला तर दळणवळणाची साधने सहज उपलब्ध होतील, त्यामुळे व्यापाराचा, उद्योगाचा विकास मोठ्या प्रमाणावर होईल आणि त्यामुळे पायाभूत सुविधांचा जलद गतीने विकास झाल्यास सुद्धा उत्पन्नात वाढ होईल आणि त्यामुळे दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटचं आपण पाहू कुटीर व लघु उद्योगांच्या विकासावर भर. जे कुटीर उद्योग आहे आणि लघु उद्योग आहे यांच्या विकासावर जर भर दिली तरी सुद्धा दारिद्र्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. कारण आपण पाहतो की मोठ्या उद्योगासाठी प्रचंड प्रमाणावर भांडवल गुंतवणूक करण्याची गरज आहे आणि तेवढं भांडवल ग्रामीण भागामध्ये म्हणू किंवा बहुतांश लोकांजवळ नाही. कारण उत्पन्न जे आहे किंवा भांडवलाची कमतरता जी आहे ती आपल्याला दिसून येते आणि भांडवलाची कमतरता असल्यामुळे व्यवसायाला, उद्योगाला लागणारं जे भांडवल आहे ते कमी पडतं. अशा वेळी जर कुटीर आणि लघु उद्योगांच्या विकासावर भर देऊन या उद्योगांसाठी जर पुरेशा प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा करण्यात आला, कर्ज पुरवठ्याच्या सुविधा जर उपलब्ध करून देण्यात आल्या तर त्यामुळे लघु उद्योगांचा, कुटीर उद्योगांचा विकास होईल. त्यामुळे अनेक लोकांना या लघु उद्योगांमध्ये रोजगार प्राप्त होईल. कुटीर उद्योगामध्ये घरच्या जे काही लोक असतील त्यांना काम प्राप्त होईल, म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांना काम प्राप्त होईल आणि त्यामुळे कुटुंब किंवा गावातील जे बेरोजगार तरुण आहे अशांच्याही हाताला काम मिळेल आणि त्यामुळे रोजगार संधीमध्ये वाढ होईल. तर त्या दृष्टिकोनातून लघु आणि कुटीर उद्योगांच्या विकासावर सुद्धा भर दिल्यास दारिद्र्य जे आहे ते दारिद्र्य प्रमाण जे आहे ते कमी होऊ शकतं किंवा दारिद्र्याचं निर्मूलन सुद्धा होऊ शकतं. तर अशा पद्धतीने हे विविध उपाय आहे की ज्या उपायांद्वारे दारिद्र्याचं जे प्रमाण आहे ते दारिद्र्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि देशामध्ये एक प्रकारचं
आर्थिक विकास जो आहे त्या आर्थिक विकासाकडे वाटचाल जी आहे ती देशाची राहू शकते आणि त्या दृष्टिकोनातून या सर्व उपायांचं जर योग्य पालन झालं तर दारिद्र्यचं प्रमाण कमी होईल, एवढंच नव्हे तर त्याचं निर्मूलन सुद्धा होऊ शकतं. तर त्या दृष्टिकोनातून या सर्व उपायांचा आपण या ठिकाणी आज परामर्श घेतला, त्याची आपण चर्चा केली. तर दुसऱ्या भागामध्ये आपण दारिद्र्य निर्मूलनासाठी ज्या विविध शासकीय योजना आहे त्या योजनांमुळे सुद्धा दारिद्र्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी झाल्याचं आपल्याला दिसतं. तर त्या योजनांचा परामर्श आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊ आणि या ठिकाणी इथे थांबू.